जीसस अपने मन को खोले, अपने हृदय को खोले। हालेलुया, थैंक यू हॉली स्पिरिट। हालेलुया। जो क्रूस पे कुर्बान वो मेरा मसीहा है, हर दर्द जो उसका है वो मेरे गुनाह, हर दर्द जो उसका है वो मेरे आपके चरणों में हमें पवित्र आत्मा जी हम थैंक्स करते प्रभु जी। परमेश्वर पिता आपने अब तक हमें चलाए, हमें धन्यवाद देते प्रभु जी। आगे का सारा समय पवित्र आत्मा जी हमसे आपके सामर्थ्य पवित्र हाथ में खुदा बाप जो भी वचन आए खुदा बाप पवित्र आत्मा जो आपकी ओर से प्रभु जी हर एक का जीव श्री प्राण आत्मा और तेरे दास को तेरे सामर्थ्य पवित्र हाथ में सौंपते खुदा प्रभु तेरे वचन के द्वारा प्रभु तू सबको आशीष कर हमसे बात करके ऐसे दुआ करते हैं। थैंक यू थैंक्स बस धन्यवाद पिता सारी बातों के लिए महिमा आदर आपको प्रार्थना प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य पवित्र नाम से मांगते हैं आमीन। देवा बापामध्ये आहे देवाचं सानिध्य देवाचं वास्तव्य आणि माझी खात्री आहे की देवबाप आपले अंतःकरण तयार करत आहे त्याच्या मेजजवळ येण्यासाठी पवित्र आत्मा आपलं मार्गदर्शन तो करत आहे।
आज मे महिना 2026 बरोबर आहे. हिंदू कॅलेंडरप्रमाणे किंवा आपल्या भारतीय कॅलेंडरप्रमाणे मे महिना 2026 बायबल कॅलेंडरप्रमाणे हा कोणता महिना आहे? बायबल कॅलेंडरप्रमाणे हा महिना कोणता आहे? कोणतं साल आहे? मागच्या महिन्यातच सांगितलेलं आहे. बायबल प्रमाणे आयन निसा हा 1768 जे 6,000 वर्ष पूर्ण होण्यावर 14 वर्ष बाकी आहे. आणि 2 महिन्यापूर्वी मी 2 कॅलेंडर आणलेले आहेत आणि त्यांची मागणी केली होती. काय तुम्हाला देता आलं घरी आहे. आज जसं सोमवार, मंगळवार, बुधवार या असे वार आहे, तसं पवित्र शास्त्रामध्ये तसे ते वार नव्हते. ते आठवड्याचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असं ते मानायचे. आणि बायबल कॅलेंडरप्रमाणे आजचा जो काही दिवस आहे त्याला आठवड्याचा पहिला दिवस आपण म्हणतो. की आयर महिन्यातला हा 16वा दिवस आहे. प्रभू सहाय्य करो की आपल्याला सर्वसाधारण ज्ञान असावं. आणि माझी आशा आहे की 11:15 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत देवबाबा त्याच्या वचनाच्याद्वारे पितांच्याद्वारे त्याने आपल्या प्रकरणाला स्पर्श केलेला आहे. आणखी वेळेचा सुदुपयोग करायचा आहे. फक्त ज्या अर्थी कोणी प्रतिसाद देत नाही त्यामुळे पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय 7 ते 11 तुम्हाला पेत्राचे पहिले पत्र त्याचा 4था अध्याय आणि 7 ते 11 हे वचन मोठ्याने कोणीतरी वाचा. पेत्राचे पहिले पत्र याचा 7वा अध्याय 7 ते 11 ना. 4था अध्याय 7 ते 11. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे. यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती एकमेकांचा पाहुणचार, प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांसारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे.
सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने पुरविलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी। यासाठी ही सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव व्हावे। गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहे। आमेन। 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सर्वांचा सेवक जवळ आला आहे। त्याचं एकच वचन नाही, पवित्र शास्त्रामध्ये अशा बरेच वचन आहेत की ह्या जगाचा सेवक हा जवळ आला। आताच आपण वचन वाचलं, पहिले पेत्राचा 4 अध्याय 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्वांचा सेवक जवळ आला आहे। आणि पंडित रमाबाईच्या भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण असं म्हटलेलं आहे की सर्व वस्तूंचा सेवक जवळ आला आहे। रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 11 आणि 12 हे 2 वचन जर आपण वाचले, रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 11। समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे। आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा, कारण आता आपल्या जवळ आले आहे। रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी। 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सर्व समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून न उठावे अशी वेळ आली आहे। याकोबाच्या पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन जर आपण वाचलं तर याकोब त्या ठिकाणी त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे। आणि पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 9वा आणि 11वं वचन। कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी लावित नाही, तर तो तुमचे सहन करतो। कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे। हो, आम्हाला ह्या वचनाच्या मध्ये आम्हाला सावध राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि देवाची इच्छा, देवाची योजना ही आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही। तर त्याच्या लोकांनी सावध राहावं आणि सावध राहण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पालक नेमलेले आहे, उपदेशक नेमलेले आहे, संदेश नेमलेले आहे। त्यांचं आम्ही ऐकावं। पण बाळकडं संदेश जर गप्प राहिला काय होईल? मोठे तर ओरडत आहेच, बाळक उपदेशक संदेश हे जर गप्प राहिले तर काय होईल? लक्षात ठेवा।
जे हरवलेले लोक आहेत, देव कोणाची ना कोणाची तरी तो निवड करेल. तुम्ही जर गप्प राहिला तर त्यांच्या रक्ताचा जाळ परमेश्वर तुम्हाला निश्चय. त्या जगात परमेश्वर मनुष्याबरोबर एकतर तो त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असतो किंवा जे संदेश जे आहेत, पाळक आहेत, उपदेशक आहेत, त्यांच्याद्वारे तो बोलत असतो. म्हणून परमेश्वर म्हणतो तुमचा जो परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हा. त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हा. परमेश्वराने काय सांगितलं, श्रीमंत मनुष्य ज्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी त्या नरकात येऊ नये म्हणून तो प्रभूकडे तो विनंती करतो. तो कोणाकडे विनंती करतो? अब्रामाकडे तो विनंती करतो. अब्राम त्यांना सांगतो की त्यांच्याकडे संदेश जे आहे त्यांचं तुम्ही ऐका. पण आज पुष्कळशा लोकांचे मने हे कठीण झालेले आहे. म्हणून तुम्ही आपले अंतःकरण, आपले मन तुम्ही कठीण करू नका. देवाच्या प्रियजनो, नित्यसूत्र याचा 27वा अध्याय पहिल्या वचनामध्ये म्हटलेला आहे की उद्याची खात्री मारू नको, एका दिवसात काय होईल हे तुला सांगता येत नाही. तुम्हाला पापी लोकांची काळजी आहे का? की जे नरकाकडे चाललेले आहेत. पूर्वी नरक परमेश्वराने जे त्याचे सैतानाचे दूत पतन पावलेले होते त्यांच्यासाठी तो नरक तयार केलेला होता. आणि यशाचं पुस्तक जर तुम्ही वाचावं तर त्या ठिकाणी आम्हाला असं वाचावयास मिळतं की नरकाचा आकार हा मोठा मोठा होत चाललेला आहे. पुष्कळचे लोक हे नाशाकडे चाललेले आहेत. पुष्कळचे कदाचित ते आमचे नातेवाईक असतील, कदाचित आमचे शेजारी असतील, कदाचित आमच्या ओळखीचे असतील, कदाचित आमचे सहकामगार असतील, कदाचित आमचे मित्र असतील. त्यांना जर आम्ही नाशापासून वाचवलं नाही एक दिवस तुम्हाला आणि मला देवाच्या न्यायासमोर उभं राहावं लागणार आहे. आणि प्रत्येक कामाचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. किती उपदेश केले, किती व्हिडिओ काढले, शेअर केले, किती लहान लेकरांचं समर्पण केलं, किती लग्न लावले, किती माहिती केली, हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे असं की जी हरवलेली आत्मे आहे ते देवाच्या राज्यात कसे दिसते, जेणेकरून आम्ही त्या न्यायासमोर उभं आहोत. त्यावेळेस त्यांनी म्हणाले
शपथ भले विश्वास असा तू थोडके विश्वास देवाबरोबर विश्वास राहा. समय जवळ आलेला आहे. आणि जर आम्ही या अंत समयाची जाणीव जर घेऊन जगलो तर आम्ही एकमेकांबरोबर कशा रीतीने राहतो. देवाची योजना, देवाची इच्छा ही आहे की आम्ही भांडू नये, आम्ही झगडू नये. आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कसे आम्ही अंत समयाची जाणीव ठेवून आम्ही जगलं पाहिजे. पहिले पितृ 4:7 मध्ये म्हटलेलं आहे की सर्वांचा सेवक जवळ आला आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येत आहे असा जर आमचा विश्वास आहे आणि होय आमचा विश्वास आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, पण तो कसा येणार आहे असा पहिला प्रभूने आम्हाला या ठिकाणी अति सुंदर वचन दिले. प्रेषितांच्या पत्त्याचा पहिला अध्याय आणि 6व्या वर्षापासून पुढे असं म्हणतं की मग ते एकत्र असतात. त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार का? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय त्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत सर्व यहूद्या, शमरोना व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्ष असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आल्या. तो जात असता ते आकाशाकडे देखून पाहत होते. तेव्हा शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलेय, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहा तसाच येईल. ज्या शरीरामध्ये ज्या जखमा घेऊन प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे तसाच तो येणार आहे. तो कधी हे आम्हाला सांगितलेलं नाही. आणि म्हणून ही जी काही प्रभूची वाणी आहे ही आमची सर्वश्रेष्ठ विश्वासणाऱ्या लोकांची सर्वश्रेष्ठ आशा ही आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. जे दुःखित आहे, ज्यांचे प्रियजन त्यांच्यापासून केलेले आहे त्या सर्वांसाठी प्रभूची जे काही वचन आहे ते सांत्वनदायक आहे. पहिले 4:18 वर्षामध्ये ते स्पष्ट रीतीने ते सांगितले. आणि म्हणून वेळ आहे थोडा लागलेला आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरात लवकर येत आहे. या ठिकाणी काय करतो आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येत आहे तर आम्ही
कशा रीतीने वागावं तर त्या ठिकाणी तो म्हणतो चौथा अध्याय म्हणून मर्यादेने राहा. मर्यादेने राहा म्हणजे काय अर्थ समजायचं? हॅलो, मर्यादेने राहा म्हणजे कसं राहा? शिस्तीमध्ये शिस्तीमध्ये शिस्त करेक्ट. आमचे जे काही विचार आहेत ते आमचे विचार कसे असावे तर यशाच्या पुस्तकाचा 26वा अध्याय आणि 30वा वचन खाली मर्यादेने राहा. आणि पवित्र रामाच्या पुस्तकामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं की शिस्तीत राहा आणि स्थिर राहा. कारण यशाच्या पुस्तकाचा 26वा अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्याचे मन ज्या काही स्थिर झाले आहे त्या सापडले का मोठा सापडले. वाचू का? वाचा. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तुझवा असतो. आमेन.